हो सर. आपल्या गप्पांच्या नादामध्ये एव्हाना वाटण तयार झालं असेल, आचारी बुवा पुन्हा तेच करायला लागेल. आचारी बुवा, वाटण तयार असेल तर घेऊन या. किती गोड. या हो प्लीज. आले. मग तुम्हाला काय वाटलं? हे बघा. अरे वा, काय छान सुगंध आलाय वाटणाला. थँक्यू सो मच. येस. आता काय करूया? आता आपण यावर कढई ठेवूया. सांगा. आता यामध्ये आपण तेल घालूया. किती? हा बस. अरे पुरे. बापरे, मग तू सांगितलंच नाही बस म्हणून. आता तेल थोडं तापलं हं. की हे वाटण आपण यामध्ये परतवूया. बर. आता याला आपण व्यवस्थित परतवून घेऊया. जास्त परतवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी भाजलेला आहे. काय आता घालूया या वाटणात? यामध्ये आपल्याला हळद घालावी लागेल. बरं. मी देते. पुढे काय? लाल तिखट. लाल तिखट थोडंसंच घालायचं, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे. आणि थोडासा गरम मसाला. आता याला तेल सुटेपर्यंत परतवायचं. तेल सुटायला लागलंय त्याला आता. हो आता चुका घालायचा. हो सर, आंबट चुका घालायचा. वा 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 वा. चला मग आता मी कुकरचं झाकण काढतो. हो. आता आंबट चुक्याचं मिश्रण मी याच्यामध्ये घालतो, जे आपण कुकरला शिजवून घेतलं. यामध्ये तुम्हाला पाणी जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मला आता गरज वाटत नाहीये खरं तर. नाही, एवढी ठीक आहे. पण म्हणजे काही जणांना भाकरीबरोबर मोडून खायची असते. आपल्या खानदेशातली पद्धत, भाकरीचा चुरा आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं, मस्त कालवून खायचं. तसंही तुम्ही खाऊ शकता. आता आपल्याला फक्त चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये. येस. पुरे. पुरे. वा 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 वा. सजावटीसाठी कोथिंबीर. हा 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 हा. आणि वरून आवडत असल्यास खोबऱ्याचे तुकडे किंवा किसलेलं खोबरं घातलं तरीही चालेल. किती छान. आंबट चुक्याची भाजी तयार. अप्रतिम. खवय्यांनो, गॅस करतो बंद. आंबट चुक्याची डाळ गंडोरी कमाल झालेला आहे पदार्थ. काय सुगंध, काय वाफ, अप्रतिम आहे. पटकन येऊन घ्या. डाळ गंडोरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. डाळ गंडोरी 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: चिरलेला आंबट चुका 1 बाउल, ओलं खोबरं अर्धी वाटी, शेंगदाणे अर्धी वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, तूर डाळ अर्धी वाटी, हिरवी मिरची 5 ते 7, आलं 1 इंच, लसूण 5 ते 6 पाकळ्या, जिरे 1 चमचा, धणे 2 चमचे, मोहरी 1 चमचा, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, गरम मसाला अर्धा चमचा, हळद 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.